बरेचदा हा प्रश्न येतो की एकाच ऑटिझम मुलामध्ये स्किल्स ह्या वेगवेगळ्या पद्धतीने दिसतात. म्हणजे काय, तर एखाद्या स्किल एरियामध्ये बाळ अगदी ॲडव्हान्स पणे प्रेझेंट करतो, तर एखाद्या स्किलमध्ये तो अनपेक्षितपणे कमी प्रेझेंट करतो, म्हणजे ते एरिया त्याची छान डेव्हलप झालेली नसते. तर असं का होऊ शकतं? तर जसं आता मी पहिलेपासून म्हणते की ऑटिझम हा मेंदूच्या रिलेटेड असलेला स्वभाव दोष आहे, त्यामुळे ह्याचे ब्रेन नेटवर्किंग जे आहे ते अफेक्ट झालेलेच आहे. त्याचबरोबर या मुलांमध्ये ना काही स्पेशल स्किल्स ज्या आहेत, स्पेशल इंटरेस्ट ज्याच्यामध्ये असतो, त्या खूप छान डेव्हलप झालेल्या असतात, त्यामुळे आपल्या बाकीच्या गोष्टी त्याच्या खाली मास्क होऊन जातात. दुसरं, त्यांची रोट मेमरी इतकी छान असते की त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी हे आपल्याला दिसत नाही. तर एक्झाम्पल आपण घेऊया की एखादी मुलं खूप छान सगळ्या प्लॅनेट्सची नावं सांगतात आहे, पण त्यांना साधा घराचा पत्ता सांगायला लावला किंवा स्वतःच्या घरातल्या फॅमिली मेंबर्सचं नाव सांगायला लावलं तर ते त्यांना होत नाही. दुसरंच जर बघायला गेलं तर एखादी मूल जे आहे ती एखाद्या गोष्टीला खूप छान पद्धतीने एक्सप्लेन करतं, पण ते सिंपल व्यवहार ज्ञानामध्ये, सोशल कम्युनिकेशनमध्ये तो कमी पडतो. तर ह्या अगदी व्हॅरिड लेवलला हे बाळ आपल्याला दिसू शकतं आणि एकाच मुलांमध्ये हे दोन गोष्टी अनपेक्षितपणे दिसू शकतात. आता एक्झाम्पल, एखादी बाळ खूप छान म्हणजे लँग्वेज, एक माझ्याकडे पेशंट आहे की ते 2-3 लँग्वेज छान घळाघळा बोलते, पण तिच्यामध्ये लर्निंग डिसॅबिलिटी आहे, कारण ती अभ्यासात आणि त्या प्रोसेसमध्ये तेवढी कोपअप करू शकत नाहीये. तर ह्या विरुद्धाभास होऊ शकतो.